आईच्या शब्दांनी माझं आयुष्य वळलं। कधी कधी आयुष्याचा रस्ता इतका गडद होतो की प्रकाश कुठून येईल याचा पत्ताच राहत नाही। पण मग एखादा शब्द, एखादं वाक्य किंवा फक्त एक नजर आपल्याला त्या अंधारातून बाहेर काढतं। माझ्यासाठी तो प्रकाश होता माझ्या आईचा शब्द। मी समीर, एका छोट्या गावात वाढलो। साधं आयुष्य, मध्यम आर्थिक परिस्थिती आणि खूप स्वप्न डोळ्यात घेऊन चालणारा मुलगा। लहानपणापासून अभ्यासात ठीकठाक होतो, पण झकास काहीच नव्हतं। बाबा शेतकरी, आई घरकाम करणारी। शिक्षणासाठी खूप झगडावं लागायचं, पण तरी सुद्धा आई म्हणायची, शिकशील तर वाचशील रे बाळा, आणि शिकशील तेव्हा मोठा होशील। 10वीच्या परीक्षा झाल्या, चांगले मार्क मिळाले। पुढे शहरात जाऊन शिकायचं स्वप्न होतं, पण घरची परिस्थिती कठीण। गावात अनेकांनी सांगितलं, समीर सारखा मुलगा हाताखालीच ठेव, कॉलेजचं स्वप्न नको। मी निराश झालो। एक रात्री आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि डोळ्यात अश्रू घेऊन म्हटलं, आई आपल्याकडे काही नाही, मी काही करू शकत नाही ग। आईच्या हातांनी केसांवरून हात फिरवला। ती खूप शांतपणे म्हणाली, बाळा, नाही म्हणणाऱ्यांची संख्या कायम जास्तच असते, पण त्या हो म्हणणाऱ्या एकट्या माणसात विश्वास असेल ना तर जग बदलू शकतं, आणि मी माझ्या समीरवर पूर्ण विश्वास ठेवते। ती रात्र काही झोप लागली नाही। त्या एका वाक्यानं माझ्यात काहीतरी बदल घडवून आणला। पुढच्या 2 आठवड्यात मी पुण्याला प्रवेशासाठी धावपळ केली। कॉलेज मिळालं, पण पैशाचा प्रश्न होता। बाबा म्हणाले, नोकरी कर, अभ्यास नंतर होईल। पण आईनं तिच्या अंगठी विकल्या आणि माझं पहिलं वर्ष झालं। शहरातला संघर्ष वेगळाच होता, इंग्रजीचा, मोठ्या स्पर्धेचा आणि स्वतःच्या संकोचाचा। अनेकदा अपमान झाला, पण दरवेळी फोनवर आई फक्त एक वाक्य म्हणायची, सहन करत राहा, वाचत राहा, दुःख एक दिवस सरतं, पण ज्ञान कधीच वाया जात नाही। तीच वाक्य घेऊन मी चालतच राहिलो। पार्ट टाइम जॉब्स केले, रात्री अभ्यास केला। जेवण सुटलं, झोप सुटली, पण आईचा विश्वास कधीच सुटला नाही। ती मला नेहमी सांगायची, तू फक्त न थांबता पुढे जात राहा। झाड लावल्यावर फळ लगेच मिळत नाही, पण त्याचं सावली मात्र कायम असते। 5 वर्ष त्या संघर्षात गेली। शेवटी पदवी मिळवली, नोकरी लागली। पहिले वेतन हातात घेतलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं। एकदम गावी आलो, आईच्या हातात पहिला पगार दिला। ती हसली, पण डोळ्यातले अश्रू लपवू शकली नाही। मी तिला विचारलं, आई तुला कधीच शंका आली नाही की मी अपयशी होईल? ती म्हणाली, शंका येत होती रे, पण तुझ्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं होतं। त्या दिवशी मला कळलं, आईचं प्रेम म्हणजे फक्त मायेचं पांघरून नाही, तर ती प्रेरणेची आग असते। आज मी जे काही आहे त्यामागे कुठलीही कोचिंग क्लास, MBA की मोठा प्लॅटफॉर्म नाही। हे आहे तर फक्त माझ्या आईचे शब्द। दुनिया कितीही मोठी असो, शिक्षण कितीही महाग असो, किंवा आयुष्य कितीही कठीण असो, जर एका आईच्या डोळ्यात विश्वास असेल ना तर कोणतंही मुलगं हार मानत नाही, कारण तिचा एकच शब्द आयुष्य वळवू शकतो।